नमस्कार मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आबा ही हॉल तिकीट सर्व घरभर शोधते, परंतु कुठेही तिला ते मिळत नाही. म्हणून ती तेजसजवळ येते. तेव्हा तेजस हा केदारशी बोलत असतो आणि फोन ठेवल्यानंतर आबा विचारते की काय रे, मानसी बहिणीचा फोन होता का? तिने सांगितलं की हॉल तिकीट कुठे ठेवले म्हणून. तेव्हा तेजस म्हणतो की नाही, केदारचा फोन होता. तेव्हा आबा म्हणते की अरे मग हॉल तिकीट गेलेच कुठे असेल? गायत्री बहिणीच्या हातात तर लागले नसेल ना? तेजस म्हणतो की नाही, जर तिच्या हातात लागले असते तर तिने घरभर तमाशा केला असता आणि ते फाडून फेकून देऊन मोकळी सुद्धा झाली असती. बहुतेक लकी जामने ते व्यवस्थित कुठेतरी ठेवले असेल. आबा म्हणते की अरे तू तिला फोन केला होता, मग तिने उचलला का फोन? तर मग तेजस म्हणतो की नाही, त्या पहिला दिवस असल्यामुळे घाईत असतील आणि त्या मला नक्की फोन करतील. त्यानंतर सुनंदा आतमधील घरं व्यवस्थित साफ करत असते आणि ती हॉल तिकीटच्या समोर त्या केरात असते. तात्या तेवढ्यात बाहेर येतात. तात्यांच्या हातात स्टूल असतो, तर सुनंदा म्हणते की अहो हळूच, मी केर काढते. तेव्हा तेजस आणि आबा हॉल तिकीट शोधत असतात, तर तात्या म्हणतात की अगं मला कळतंय, मला समजतं, मी माझे काम करतो. तेव्हा तात्यांचा स्टूल हा उभे राहायला ते व्यवस्थित ठेवत असतात, परंतु तो हालत असतो. सुनंदा म्हणते की अहो हळूच जरा आणि थांबा, मी दिनेशला हे सर्व करायला सांगते. तात्या म्हणतात की नको, स्वतःचे काम स्वतः मला करता येतात, कुणाला आपला नाहक भार नको, मला फक्त तेवढा कागदाचा तुकडा दे. म्हणून सुनंदा ते हॉल तिकीट तात्यांच्या हातात देते. तात्यांचे ते हॉल तिकिटाकडे लक्ष जाते. तात्या ते हॉल तिकीट वाचतात आणि त्यांच्या डोळ्यात चटकन पाणी येतात. आणि काय, तेजस हा सरकारी जॉब शोधतोय आणि त्याची परीक्षा देतो हे तात्यांना समजते. त्यानंतर इकडे तेजस आणि आबाला टेन्शन येतं की ते हॉल तिकीट त्यांना काही मिळाले नसतं. तेव्हा आबा म्हणते की खरंच काही रूल्स असतात. तर तेजस म्हणतो की हो, गव्हर्नमेंटचे सुद्धा काही रूल्स असतात, निदान हॉल तिकीट तर व्यवस्थित सांभाळायला नको का, अशी जबाबदारी त्या आपल्यावर टाकतात. त्या जबाबदाऱ्या आपल्याला पूर्ण करता येत नाही. आणि मी लकी जामचं मन म्हणजे जिंकण्यासाठी हीच फक्त एक माझ्याकडे संधी होती आणि ती संधी सुद्धा आता मी हाताने वाया घालवली. माझं नेहमीच आहे, मी सर्वांना त्रास तर देऊ शकतो, परंतु कधीही कुणाचं मन नाही जिंकू शकत. तेव्हा मी सर्वांच्या आयुष्यात नसतो तर खरंच बरं झालं असतं. म्हणून तेजस असे बोलतो, तर आबाला वाईट वाटतं. आबा परत त्याच्याजवळ येते. अरे दादा, तू असे बोलू नकोस प्लीज. तेव्हा तेजस म्हणतो की खरंच मी त्यांच्यासाठी योग्य नाही, मी फक्त त्यांना आयुष्यात त्रासच देतो, बाकी त्यांना मी नाही आनंदी ठेवू शकत. त्यांनी तर माझ्याशी आयुष्य जोडून घेतलं, परंतु तुझा भाऊ मात्र त्यांच्या आयुष्यात काहीच करू शकणार नाही, केवळ फक्त तू त्यांना दुःख देऊ शकेल. तुझा भाऊ असाच आहे, कधीही कोणाचं आयुष्य तो चांगला करत नाही. म्हणून तेजस स्वतःला खूप दोषी मानत असतो. आबाला तसतसे खूप वाईट वाटते. त्यानंतर इकडे मानसी शुद्धीवर येते, तर काजल तिला विचारते की मानसी, अगं तुला बरं वाटतं का? तेव्हा मानसी लगेच उठते, पण काजल म्हणते की अगं सरांचीच कॅबिन आहे आणि रिलॅक्स हो. अगं सरांनी सांगितलं की तुला बरे वाटेपर्यंत तू येतेच थांब. अगं त्यांनीच तुला येथे आणले आणि डॉक्टरांना सुद्धा बोलावून घेतले. तेव्हा मानसी म्हणते की सर कुठे आहेत, मला त्यांना थँक्यू बोलायचे. तेव्हा दुसरे एक एम्प्लॉई म्हणते की सर आत्ताच गेले, त्यांची एक महत्त्वाची मीटिंग होती आणि खरं तर तुम्हाला चक्कर आली होती, त्यामुळे ते थोडा वेळ थांबले होते, परंतु त्यांची मीटिंग असल्यामुळे ते आता गेले. तर मानसी म्हणते की खरं तर त्यांनी माझ्यासाठी इतकं काही केलं आणि मी साधं त्यांना थँक्यू सुद्धा नाही म्हणू शकले. तेव्हा ती मुलगी म्हणते की म्हणू सुद्धा नका. तेव्हा काजल म्हणते की म्हणू, अगं मी तुला सांगितलं होतं की स्टाफची काळजी घेणं हे त्यांचं कर्तव्य ते मानतात आणि थँक्यू म्हटलेलं त्यांना फारसं काही आवडणार सुद्धा नाही. तेव्हा मानसी म्हणते की अगं पण तुला तरी मी थँक्स बोलू शकते का, कारण तू माझ्यासाठी इतकी चांगली कंपनी बघितली. आणि ती काजलला थँक्यू म्हणते आणि बघूयात की आता पुन्हा कधी भेट होते सरांशी. तेव्हा तो दुसरा एम्प्लॉय म्हणतो की होईल, नक्की लवकरच होईल. आणि तो काजलला म्हणतो की तुम्ही मॅडमची काळजी घ्या, परंतु काजलला मात्र हे रणजित सर असतात म्हणून त्याची भीती वाटत असते. आणि तेवढ्यात मानसीसाठी ज्यूस आणि काही फळं सुद्धा हे कापून व्यवस्थित चिरून एका वाटीमध्ये येतात. मानसी तर बघतच असते. काजल म्हणते की हे बघ मानसी, अगोदर फ्रेश हो आणि हे सर्व काही तुला फ्रेश झाल्यानंतर संपवायचं. मानसी म्हणते की काय इतकं? तेव्हा काजल म्हणते की हो, सरांनी सक्त ताकीद दिलेली आहे, हे सर्व त्यांनी तुझ्यासाठी मागवले. आणि मानसी फ्रेश होण्यासाठी जाते, तर तेवढ्यात मानसीच्या मोबाईलवर तेजसचा कॉल येतो. तेव्हा काजल तो कॉल उचलते आणि तर लगेच राष्ट्रहित म्हणजे तेजस म्हणतो की लकी जाम आहो, प्लीज तुम्ही बिझी आहात का? तर काजल म्हणते की नाही, मानसी फ्रेश व्हायला गेली आणि मी काजल बोलते. तेव्हा तेजस म्हणतो की ठीक आहे, मी नंतर कॉल करतो.
तेव्हा लगेच काजल म्हणते की 1 मिनिट, मला एक गोष्ट सांगा की सकाळी घरून निघताना मानसीने काही खाल्ले नव्हते का? तेव्हा तेजस म्हणतो की का, काय झालं? तर काजल म्हणते की तिला चक्कर आली होती. तेजस खूप घाबरतो आणि अहो पण कसं, मला सांगा की नक्की काय झालं आणि त्या कुठे आहेत, बऱ्या आहेत ना? आबा सुद्धा तेजस जवळ असते आणि तिला सुद्धा ही सर्व ऐकून मानसीची काळजी लागते. काजल म्हणते की ती आता फ्रेश आहे, जरा ठीक सुद्धा आहे, परंतु तुमच्याशी तिचं लग्न झालं, मला तर असं वाटलं होतं की तुम्ही तिची काळजी घेता आणि काय हो, तिला सर्व काही एकटीलाच करावे लागते का घरी? कारण जेव्हा ती आली होती तेव्हाच खूप दमलेली दिसत होती. तेव्हा तेजसला आणखीन टेन्शन येतं. तेजस म्हणतो की खरंच माझ्यामुळे यांना काय काय सोसावे लागते. आणि तेवढ्यात मानसी बाहेर येते आणि विचारते की काजल, अगं कोणाचा कॉल आहे? तेव्हा काजल म्हणते की तेजसचा. तेव्हा मानसी फोन घेते आणि राष्ट्रहित बोला असे म्हणते. तर राष्ट्रहित म्हणजे तेजस म्हणतो की अहो लकी जाम, तुम्हाला बरं आहे ना? तुम्ही आता कशा आहात? मी एक काम करतो, मी तेथे येतो, आपण लगेच डॉक्टरांकडे जाऊयात. मानसी म्हणते की राष्ट्रहित काळजी करू नका, डॉक्टर आत्ताच येऊन गेले, मला बरं वाटते, आमच्या सरांनी डॉक्टरांना बोलावले होते. तेव्हा तेजस म्हणतो की मी तुमचं काही ऐकून घेणार नाही, सकाळी तुम्ही काही खाल्ले नव्हते ना? मी तुमच्या ऑफिसच्या टपरी जवळ येतो, गुपचूप घरी यायचं आणि आराम करायचा, ती नोकरी आपल्याला नकोय. तेव्हा मानसी म्हणते की अहो असे काय करतात, मी तुम्हाला म्हटले नाही नोकरी चांगली आहे आणि तुम्ही गुपचूप आराम करा, घरी अभ्यास करा, येथे यायचे नाही. तेव्हा तेजसला मनात विचार येतो की एकतर यांना परीक्षाचं पडलंय, यांना इतका त्रास होतो आणि यांना हॉल तिकीटचं जर माहिती झालं तर आणखीन टेन्शन येईल, त्यांना आणखीन त्रास द्यायला नको, म्हणून तो हॉल तिकीट बद्दल काही मानसीला विचारत नाही. तेव्हा मानसी हॅलो हॅलो करते आणि विचारते की बरं एक गोष्ट सांगा की तुम्ही कॉल का केला होता? तेव्हा तेजस म्हणतो की नाही, तसेच सहज केला होता, किरण सकाळपासून तुम्ही गेलात म्हणून मी तुम्हाला कॉल केला नव्हता, म्हणून विचारण्यासाठी केला होता. आणि आबाला मात्र तो काही बोलून देत नाही. तिला म्हणतो की तुम्ही ऐकून घ्या, कामाचा ताण जास्त घेऊ नका, फक्त आराम करा, तुमचा पहिला दिवस आहे, ठीक आहे, पहिल्या दिवशी असे होते. मानसी हसते. तर तेजस विचारतो की लकी जाम, अहो प्लीज ऐकून घ्या, तुम्ही खरंच बरे आहात ना? तेजसला खूप मानसीची काळजी लागते. तेव्हा मानसी म्हणते की हो अहो राष्ट्रहित, मला बरं वाटतं, तुम्ही फक्त अभ्यास करा. तेव्हा तेजस फोन ठेवल्यानंतर लगेच आबाला म्हणतो की मी मानसीच्या ऑफिसमध्ये जाऊन येतो. तर आबा म्हटले की अरे ती आता फोनवर म्हणाली की ती ठीक आहे, मग तू कशाला जातोस? तेव्हा तेजस म्हणतो की नाही, मानसीच्या अवस्थेला आपणच जबाबदार आहोत, त्यामुळे मी तिकडे जाऊनच येते. तेजस म्हणतो की आपल्यामुळेच त्यांची ही धावपळ झाली, मग आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांची काळजी घ्यायला नको का? अगं त्यांचं काळजी घेणारं जवळचं असं कोणीच नाही, आपणच आहोत, त्यामुळे जातो आणि लगेच त्यांना घरी घेऊन येतो. तेव्हा आबा म्हणते की दादा, तिला बरे वाटते हे तिने सांगितले आणि तू असं अभ्यास सोडून तिला आणायला जातोस, हे तिला नाही आवडणार. तेव्हा तेजस म्हणतो की अभ्यास करून उपयोगच काय, हॉल तिकीट तर हरवलेले आहे. तेजस लगेच बाईक चालू करतो आणि मी लगेच त्यांना घेऊन येतो असे म्हणून तो ते मानसीला आणायला निघून जातो. परंतु पेट्रोल संपल्यामुळे त्याला गाडी मात्र ही लुटीतच न्यावे लागते आणि तो रोडमध्ये पेट्रोल भरतो असे आबाला सांगून गाडी ढकलत घेऊन जातो. त्यानंतर तात्या तिकडे हॉल तिकीट घेऊन येतात आणि त्याला गायत्रीचे सर्व काही बोलणं आठवतं. तेव्हा तात्या विचार करतात की याने सरकारी नोकरीसाठी फॉर्म तर भरलाच, परंतु हॉल तिकीट का फेकून दिले असेल? आणि नंतर परत त्याचा विचार बदललेला दिसतो, त्यामुळे तेजस कधीही सुधारणार नाही असे तात्यांचा समज होतो. तात्यांच्या परत डोक्यात येते की खरंच याने ते टाकून दिले की नक्की काहीतरी झाले आणि काही झाले तरी प्रत्येक गोष्टीला सामोरे जायचे, हे तर प्रभूंचे संस्कार आहेत. आणि तेजस तर हट्टी आहे, एखादी गोष्ट जर त्याने ठरवली पण तो मात्र मागे हटत नाही, पण या बाबतीत त्याने इतका बेजबाबदारपणा का केला असेल? मूर्ख आहे हा, इतकं फॉर्म भरला आणि हॉल तिकीट त्याला सांभाळता येत नाही, म्हणून जेथे हे सापडले तेथेच नेऊन ठेवतो. आली अक्कल तर घेऊन जाईल आणि जर पुन्हा गाळ झाले तर, म्हणून तात्याच असे ठरवतात. त्यानंतर इकडे गायत्री ही गाडीतून येत असते, परंतु समोर ड्रायव्हर असल्यामुळे ती काही रणजितची नाव घेऊन काही बोलत नाही. तिच्या लक्षात येते तेव्हा मात्र रणजित म्हणत असतो की फार काळ त्या मानसीच्या गळ्यात तेजसचं मंगळसूत्र राहायला नको, तुम्ही तुमच्या दिराच्या गळ्यात मात्र तो कुत्र्याचा पट्टा घालायला विसरू नकाच. गायत्री म्हणते की व्यसन तर घालावेच लागेल, कारण हारलेला चेहरा त्याशिवाय कसा बघायला मिळेल. त्यानंतर इकडे छाया समोरून येत असते आणि नानांचा तिला धक्का लागतो. छाया जोरात किंचाळते कारण तिला थोडंसं लागतं आणि ती नानांना ओरडून म्हणते की काय बघून चालता येत नाही का? तात्या मात्र इकडे तिकडे बघत असतात. तर छाया विचारते की कोणाला शोधतात? दीदी तर ऑफिसला गेलेली आहे, तिला शोधतात का? तेव्हा तात्या नाही करत असतात. छाया म्हणते की मग माझ्या अभिला शोधतात का? तात्या वैतागून म्हणतात की अगं माझं त्याच्याकडे काही काम नाही. तात्या म्हणजे असे म्हटल्यानंतर छाया विचारते की नक्की तुम्ही शोधता कुणाला? तेव्हा तात्या म्हणतात की बाहेर असतो त्याला.
तर छाया म्हणते की तेजसला का, आणि त्याने आता काय पराक्रम केला असे वाटते. तर तात्या म्हणतात की काही नाही. तर छाया विचारते की त्याची काळजी वाटते तुम्हाला म्हणून तुम्ही त्याला शोधतात का. म्हणून छायाला टेन्शन येतं की नक्की हे तेजसला का शोधत असतील. दीदीला तर हे सर्व सांगायलाच हवं. त्यानंतर इकडे मानसीचा फोन हा स्विच ऑफ होतो. तेव्हा काजल म्हणते की अगं चार्जिंगला तर तू लावायचा होता, चल आता मी तुझ्या सोबत येते, तुला सोडते, मला बरं वाटतं मी जाईल असे मानसी म्हटल्यानंतर काजल म्हणते की ठीक आहे, पण सकाळी निघताने जरा खाऊन येत जा, म्हणजे तुला बरं वाटत जाईल. मला मान्य आहे की तुझी धावपळ होतच असेल, परंतु तू स्वतःची काळजी घ्या. म्हणून असे बोलून काजल आणि मानसी जायला निघतात. परंतु तेजाच तेवढ्या एक एम्प्लॉय येतो आणि सरांनी एक नोटीस पाठवलेली आहे ती ऐका आणि मग जा असे तो म्हणतो. आणि सरांनी असे सांगितलेले आहे की दर मंगळवारी फॉर्मल आउटफिट मध्ये यायचं. तेव्हा त्या एम्प्लॉई म्हणतात की हे कोणचं आता नवीन, आणि उद्या तर मंगळवार आहे आणि त्यावर तर हे मंगळसूत्र सूट होणार नाही, मग काय करणार. तेव्हा मानसीच्या गळ्यातील मंगळसूत्र काढण्यासाठी रणजितचा हा प्लॅन असतो. मानसीला सुद्धा खूप टेन्शन येते. ती आपल्या मंगळसूत्राला हात लावते आणि काजल आणि मानसी बाहेर येतात. मानसीला तोच टेन्शन येतं. तर काजल विचारते की काय झाले. तेव्हा कसला विचार करतेस. तर मानसी म्हणते की अगं मंगळवारी असेच यायचे असते का ऑफिसच्या रूलमध्ये, आणि मंगळसूत्र न घालता. तेव्हा काजल म्हणते की अगं सरांनी सांगितले त्यामुळे तर ऐकावीच लागेल. मानसी म्हणते की अगं एकतर मला घरातील कोणी सून म्हणून स्वीकारत नाही, आणि त्यात हे फॉर्मल कपडे आणि मंगळसूत्र नाही, मग सर्वजण कसे मला आणि स्वीकारतील, मी कसं सर्वांचं मन जिंकून घेईल. आणि असे कपडे तर घरात सुद्धा कोणी घालत नाही, आणि मी तर कधी घातलेले सुद्धा नाही, मग कसे गा आता हे शक्य. आणि मला असे कम्फर्टेबल राहायला सुद्धा आवडत नाही. मला नाही वाटत की काका आणि मावशी यांना हे सर्व आवडेल म्हणून. त्यामुळे मी एक काम करते, दुसरा जॉब पाहते. तशी कंपनी सुद्धा चांगली आहे आणि सर सुद्धा चांगले आहेत, परंतु मला हे असं राहायला नाही जमणार. काजलला तर खूप टेन्शन येते. तेव्हा काजलला तर सर्वांची आठवण होते आणि ती तर खूप घाबरते आणि मानसीला डायरेक्ट म्हणते की तू हा जॉब नाही सोडू शकत. मानसी म्हणते की का ग, अगं तू तर कॉन्ट्रॅक्ट साईन केलेला आहे 3 महिन्याचा. तेव्हा मानसी म्हणते की हो ना, ते तर आहेच. आणि तेवढ्यात रणजितने मानसीसाठी गाडी पाठवलेली असते आणि ड्रायव्हर गाडी तिच्याजवळ घेऊन येतो आणि मॅडम यात बसा असे म्हणतो. तर मानसी म्हणते की काय, अहो तुम्हाला बरं वाटत नाही म्हणून गाडी तुम्हाला घरी सोडवायला सरांनीच सांगितले असे ते ड्रायव्हर काका म्हणतात. तर मानसी म्हणते की बरं वाटतंय, माझी मी जाईन, तुम्ही नका येऊ, तुम्ही सांगा सरांना की त्या बऱ्या आहेत म्हणून. आणि ड्रायव्हर काका काही ऐकत नसतात. नाजी नोकरी जाईल, काजल मॅडम तुम्हीच समजावं मॅडमला, सर ऐकणार नाहीत, आपले सर कसे आहेत ते तुम्ही त्यांना समजावा. मानसी म्हणते की हो अगं काजल मी नाही जाऊ शकत. काजल म्हणते अगं मानसी तुझा फोन सुद्धा स्विच ऑफ आहे आणि एकतर तब्येत सुद्धा बरोबर नाही, रस्त्यात जर असं पायी गेल्यामुळे तब्येत जर बिघडली तर काय करणार. म्हणून काजल तिला बळजबरीने गाडीमध्ये बसायला सांगते आणि मानसी शेवटी गाडीत बसते आणि तो ड्रायव्हर तिला घेऊन जातो. तर तेजस इकडे टपरीवरच तिची वाट बघत असते आणि ह्या कुठे राहिल्यात आणि मी त्यांना बघूनच येतो. परत म्हणतो की नाही, ऑफिसला जर गेलो की आमचं नातं कळेल, मी त्यांचा नवरा आहे हे मात्र कळायला नको, त्यांना तेथे काम करायची त्यामुळे आमचं काही कळायला नको की मी त्यांचा नवरा आहे म्हणून. तेव्हा तो फोन करायला घेतो तर लगेच चहावाला त्याला चहा सांगतो. तेजस चहा घेत असतो आणि मानसीला फोन करण्याचा प्रयत्न करतो, परंतु मानसीचा फोन स्विच ऑफ असल्यामुळे काही फोन लागत नाही. तेजसला टेन्शन येतं आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये गायत्री ही रणजितला फोनवर सांगत असते की तुम्ही अशी पडद्या आड राहून किती दिवस मानसीची काळजी करत राहणार आहे, तुमची भेट कधी होणार. तर रणजित म्हणतो की होणार, मी तो मुहूर्त काढून ठेवलेला आहे, तेव्हा ती मला हवी तशी दिसलीच पाहिजे. तेव्हा गायत्री ही तिला तो ड्रेस घालायला सांगते आणि ह्या ड्रेसवर ही मंगळसूत्र चांगले दिसणार नाही असे म्हणते. ते मंगळसूत्र तू काढून टाक, काढशील ना तर तात्या आणि सुनंदा तेथेच असतात. मानसीला मात्र मंगळसूत्राला हात लावल्यानंतर गायत्रीचा खूप राग येतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.